गाईस सध्या ना माझ्या इंस्टाग्रामच्या फीडमध्ये ना वडापाव गर्लचं खूप सजेशन येत होता की आहे ना मला दिल्लीचा वडापाव खायचा आहे. पण म्हटलं त्याला आपल्या जळगावला दिल्लीचा तर नाही पण मुंबईचा वडापाव नक्की भेटतो. मग त्याला आता घेऊन आलेला मी मुंबईचा वडापाव खाऊ घालायला. तुम्ही सांगा वडापाव गर्लच्या हातामध्ये एवढा टॅलेंट आहे का? बघा दादा फक्त एकच चटणी टाकतो लगेच समोर. वडापाव गर्लपेक्षा आमच्या जळगावचे वडापाव एवढे भारी भेटतात ना. ती वडापाव गर्लचे पण ते वडापाव काही एवढे खास नाही लागणार. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सकाळचे आता वाजलेले 11:30. बाय द वे आता माझी आंघोळ वगैरे बाकी आहे. घरातले काही कामं वगैरे करत होता. मला माहिती आहे मी कलर दिला होता घराला, बट हा कलर असा आहे ना की याच्यावर लगेच धूळ दिसून येते. ते बघा ते गाळ गाळून गेलं त्या साईडला. तर बस मग आता भिंती वगैरे पुसत होता. काल पण मी पुसल्या, इथून तर तिथपर्यंत पुसली होती. आता तिथून तर तिथपर्यंत पुसतोय. अरे सीटचे पण आताच वाजायचं होतं का. आणि त्यानंतर मम्मीने इथे मस्त ज्वारी टाकलेली आहे. बिबड्या बनवणार आहे मम्मी. बिबड्या यासाठी बिकॉज ईशा दिदीला आहे ना बिबड्या खूप आवडतात आणि ते येणार आहे आता ह्या वीकमध्ये. तर त्यांना बोलवावं लागेल ना की मामाच्या घरी बोलवावं लागतं बाहेर काढण्यासाठी. सो ते येणार आहे आता, म्हणून ईशा दिदीला खूप आवडतं. तर तिच्यासाठी आता हे बनवणार आहे आणि ती नाशिकला पण घेऊन जाईल मग त्यानंतर. गाईस तर आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि ना मस्त आता तयार वगैरे झालेलं आहे. काल जी मी कॉर्ड आणली होती ना गिटारला लावायला, म्हटलं ती लावून घेऊ. आणि गिटारला खाली पण आणलेलं आहे. तेवढ्यात मम्मीने ते दळून आणलं की बाकी दळायचं बाकी. हार आणला होता ना गिटारला लावायला, तो पण वरच्या पॉईंटने तुटून गेला. आणि हा होता पण एवढा जास्त मोठा पण नाही की थोडा मोठा करून नीट सेट करू शकतो. एवढा तुटून गेला आता. तर मित्रांनो हा आहे तिसरा दिवस. मी 2 दिवसापासून बघा ब्लॉगची सवय सुटलेली जेव्हापासून आहे ना. म्हणजे असं ब्लॉगिंग थांबवलेली काही दिवसांसाठी. तर असं म्हणजे बोलण्याची सवय सुटलेली आहे. ऍक्च्युली मी यामुळे ब्लॉग बनवत नाही होता यार. ते मूड पण नाही होत होता आणि चांगलं पण नाही वाटत होतं. म्हटलं बघू थोडा ब्रेक घेऊ. मी ब्लॉग बनवला होता त्या दिवशी अर्धा पण नाही 2-1 मिनिटाचा बनवला असेल. त्यानंतर इच्छा पण नाही झाली बनवायची. आणि मग बाकी 2 दिवस कामं होते. आणि बाय द वे गाईज माझ्या मागे बघू शकता तुम्ही कोण आलेला आहे. हा फायनली नाशिक वरून आणि ईशा दिदी पार्थ मामा ते पण आलेले. माझे पप्पा पार्थचे मामा लागतं ना, तर मामाच्या घरी बोलवावं लागतं बाहेर काढण्यासाठी. तर उद्या ते येणारे जेवायला. बाय द वे म्हटलं त्यांना काही जास्त आठवण वगैरे नको यायला, जास्त त्या आठवणींमध्ये नको गुंतायला. म्हटलं आता त्यांच्यासोबत कुठेतरी जाऊ, त्यांना बाहेर घेऊन जाऊ, बाहेर काढू, थोडं बाहेरचं वातावरण दाखवू. कारण की तो पार्थ खूप दिवसापासून घरातच होता ना. म्हटलं काढू त्याला बाहेर. आणि तुम्ही असा वेगळा विचार नको करा, त्याला बाहेर काढायचं म्हणजे ईशा दिदी पार्थ त्यांच्या डोक्यातनं घडी तो विचार नको यायला पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना थोडं बाहेर घेऊन जाऊ. आणि आज मामान ते आलेले होते 3 दिवसाआधी. त्यांना इथे काही लग्नाला वगैरे यायचं होतं. हे पण नाशिकलाच असता. सो मग हे आले होते. मामान तिथं गेले पण ही इथेच थांबलेली. हिला जळगावला खूप आवडतं ना जळगाव. आत्याचा घरीला खूप आवडतं, म्हणजे माझी मम्मीची आत्या लागते. सो लेट्स गो. म्हटलं पार्थ त्यांना घेऊन कुठेतरी जाऊ. आता कुठे जायचं ते नाही माहिती पण जाऊ नक्की. एक भारी गोष्ट सांगू का, सध्या ना जळगावमध्ये प्रत्येक मोठ्या चौकांमध्ये सिग्नल लागलेले. आणि खरं की लोक थांबता पण त्या सिग्नलवर. नाही तर इथे अशी सिग्नल होतं की हे चौक असं होतं की लोक थांबत नाही. बघा इथून कुठून हे ट्रक घालून देता मध्ये. हा माणूस बघा असे होते आमच्या जळगावचे. आता सिग्नल लागलेले ना प्रॉपर. इलेक्शन अरे ना भाई. दादू तू वोट करणार आहे ना? कोणाला करणार आहे? मी आता 18 वर्षावरती झालेलं आहे. मी आता 20 वर्ष झालेलं आहे. 2 वर्षा पहिले मी वोट दिला होता. मग 2 वर्षा पहिले मी त्याला वोट दिला होता. 2 वर्ष आधी इलेक्शन होतच नाही, 5 वर्ष आधी होत. मी कोणत्या 18 वर्षाचा भाई? मी कोणत्या 18 वर्षाचा? मग मी तुला मजाक मध्ये विचारलं, तू खरंच मजाक मध्ये सांगितलं. 2 वर्ष आधी इलेक्शन मध्ये वोट दिलं तेव्हा. आता भाई 5 वर्षात नाही एकदा येते इलेक्शन. चला तुम्ही कोणाला करणार आहे गाईस कमेंट मध्ये सांगा. बीजेपी वाले लाईक बटन. आपण जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे. बरोबर आहे ना दादू?
पार्थ आणि ईशा दीदी त्यांना घेऊन पोहोचलेल्या माहिती का कुठे आता फिश ॲक्वेरियमला. दीदीला बघायचं होतं. दीदीची मजा घ्यायला खूप मजा येते. एकच बहीण आहे ना, काय करणार नाही आहे बहिणी पण बाकी छोट्या छोट्या आहे. जी मोठी तिची मजा घ्यायला काही वेगळी मजा आहे. सँड्रो नाही सँड्रो आहे ना पाहत कामल माचो आहे. जगा जिथे ना मी एकटा आला होता. मला ना एकटा एवढं बोर होत होतं ना त्या दिवशी. म्हटलं फार कोणी सोबत पाहिजे होतं. हा खूप खूप थँक्यू. आता मी एकटा होता त्या दिवशी. आता 6 जण माझ्या सोबत आहे. म्हणजे मला धरून 6 जण. त्या दिवशी काय तू व्हिडिओ बघितला तो मी पहिले ना 100 रुपये देऊन दिले. हा हे गाणे इथे आल्यानंतर आहे ना हे गाणे खूप डोकं दुखवता. काय गाणे एकदाच नंबर. हे ना या फिश आहे. फिश म्हणता यांना दीदी यांना फिश म्हणता. या गोल्डन कलरच्या फिश आहे. या पाण्यामध्येच असता. त्या पाण्याच्या बाहेर नाही येत. नाही 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 तुला माहिती नाही. हीच बघितली होती का पण नक्की की दुसरी होती. दुसऱ्या कंपनीची असेल. गाईस त्याच्या आधी जो ब्लॉग टाकला होता त्यामध्ये खूप जणांना मला ऍड्रेस विचारत होते की हे कुठे म्हणून. मी तुम्हाला ऍड्रेस पण आधीच सांगितला होता. जळगावमध्ये खोटेनगरचा ब्रिज जेव्हा तुम्ही चढतील तर त्याच बाजूला एक ग्राउंड आहे तेव्हा तुम्हाला दिसून जाईल. तर माहिती का हे तेच लोक आहे जे माझा व्लॉग बघून इथे आलेले. खूप भारी आवडता. तुला माहिती आहे याच्यात नाही ना जर आपण आहे ना 5-6 घरी जरी घेऊन गेले कोणाला समजणार नाही. पण मग ते उद्या आपल्याला डिश मध्ये बघायला भेटतील. नाही रे कमोड मध्ये काही पण. पार्थ एका याच्यात पोट भरेल की अजून दुसरी पण लागेल तुला. मला वाईट. तुला ही का वाईट रे मागची वाईट. कुठे ओ ती. हा दीदी तुझा कोणत्या याच्यात पोट भरणार आहे सांग. कोणती चालेल तुला. उष्टीनी पाडायची. खूप महाग आहे या. नाही ही वेदने पार्थने घेतलेली. तू ही घे. एक काम कर ही शी काय शीनी का घेतले आपण तर किती फिश घेतल्यानंतर आपलं पोट भरेल बघ. असं उचलायचं कचर 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 खाऊन जाईल. कसं वाटलं पार्थ खरं सांग. खरा रिव्ह्यू. म्हणजे पहिल्यांदा बघितलं तर चांगलं वाटेल. घडी घडी बघितलं तर मजा नाही येणार. दीदी कसं वाटलं तुझा रिव्ह्यू सांग. तू जो आधी मला तिकडे सांगितलं तर हे ना मला हीच बोलली की नाही इथे जाऊ म्हणे आपण. कारण की माझा ब्लॉग अच्छा फिरून येऊ. मग इथे फिरण्यासारखं आहे ते जळगाव मध्ये. 5 सेकंड नाही तर तू पूर्ण बस बस. काय वाटलं तुला होईल की नाही. 2 मिनिटं नाही होणार ना. हा ते होतच नाही आणि 1 मिनिटाच्या वर जातच नाही माणूस. आपण बॉडी जेवढी स्टेबल ठेवते तेवढी ठेवायची. वाटतंय तुम्हाला हात दुखतंय हात चेंज करायचे हात चेंज परत बॉडी स्टेबल परत. हा पार्थ बघा काहीतरी क्रिंज करायला चाललाय आता. तो म्हणे फक्त फोटो काढशील म्हणे. थांब 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 फोटो. टुसलं का खूप नाही. एक छोटा पोरगा ब्लॉग बनवतोय तर म्हटलं याची थोडी मजा घेऊ. अरे ब्लॉग अरे भाई सारे ब्लॉग क्या नाम है आपका. देखो हमारे चैनल में भी आर्यन पावसार ब्लॉग. डायरेक्ट ब्लॉगिंग सोडली. ब्लॉग बनवतोय तो त्याची पण मजा घेतली.
आता तुझी पण काही सध्या ना माझ्या इंस्टाग्रामच्या फीडमध्ये ना वडापाव गर्लचं खूप सजेशन येत होतं आणि ते सजेशन पार्थला पण शेअर करायचं म्हटलं. मी एकटाच का परत गेलो असं क्रिंज. पार्थला पण शेअर करायचा मी आणि पार्थ मला तिकडे म्हटला की ना मला दिल्लीचा वडापाव खायचा आहे. पण म्हटलं त्याला आपल्या जळगावला दिल्लीचा तर नाही पण मुंबईचा वडापाव नक्की भेटतो. मग त्याला आता घेऊन आलेला मी मुंबईचा वडापाव खाऊ घालायला. तिला बदाम शेक प्यायचा आहे कारण की ती म्हणे आमच्या जळगाव सॉरी आमच्या नाशिकला तसा बदाम शेक भेटत नाही. हा बघ ती आता लॅम्बोर्गिनी गेली. गाईस खरं सांगू ना वडापाव गर्लपेक्षा आमच्या जळगावचे वडापाव एवढे भारी भेटतात ना. ती वडापाव गर्लचे पण ते वडापाव काही एवढे खास नाही लागणार. 50 रुपयाचा एक वडापाव तिथे 15 रुपयाचा एक वडापाव. खाऊ दादा बरोबर बोलला आपल्या जळगाव. हा ती म्हणे की मुंबईचे वडापाव अरे तुझ्या हातात काही चव नाही आहे तू फक्त लोकांना हे करते. आपलं काय म्हणतं त्याला आणि पेढा खाऊ घालते. तुम्ही सांगा वडापाव गर्लच्या हातामध्ये एवढा टॅलेंट आहे का? बघा दादा फक्त एकच चटणी टाकतो लगेच समोरच्याच्या हातात वडापाव. भैया छे देना नाही आपको 4 ही मिलेगे. इथे जेवढे म्हणतील तेवढे भेटतील. ची इच्छा पूर्ण झाली होती आता ईशा दीदीची इच्छा पूर्ण करायला आलेले. बदाम शेक प्यायला आलेले आम्ही. बघ ते पाणी टाक त्याच्यात थोडं पाणी टाक आणि आईस्क्रीम टाक. अरे चेस तर करा. बाय बाय. उद्या या उद्या. चला आता घरी आलेले गाडीला इथे पार्क केलं. चला जाऊ. आता आलेले रात्रीचे 11. बाय द वे आम्ही आले होते घरी जेवण वगैरे केलं आणि आता मॅच वगैरे बघताय मस्त IPL. आणि तुम्ही मला कमेंट करून हे सांगा गाईस की तुम्ही कोणत्या टीम कडून आहे IPL मध्ये. आपली तर एकच टीम आवडती MI. भले ती कशी पण खेळो पण 5 ट्रॉफी आपल्याकडे आहे. बघू यावेळेस जाते का नाही MI फायनलला. आणि यस गाईस मी या ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे.